होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य का दाखवला जातो? होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, तर तो आनंद, कृतज्ञता आणि समृद्धीचा सण आहे. होळीच्या दिवशी विशेषतः पुरणपोळी नैवेद्य म्हणून दाखवण्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणं आहेत. होलिका दहन आणि नवीन पीक. होळी हा सण हिवाळ्यानंतर येणाऱ्या नवीन पिकांच्या स्वागताचा सण मानला जातो. या काळात हरभरा म्हणजे चणे, गहू, डाळी यांचे नवीन पीक तयार होते. पुरणपोळीमध्ये वापरली जाणारी गहू, चणा डाळ, गूळ हे सगळे नवीन पिकांमधून बनवलं जातं. म्हणजेच देवाला आपण नवीन अन्नधान्याचा पहिला भाग अर्पण करतो. ह्यालाच नैवेद्य असं म्हणतात. कृतज्ञता व्यक्त करणे. भारतीय परंपरेनुसार आपण जे काही खातो ते आधी देवाला अर्पण करतो. पुरणपोळी हा गोड आणि शुभ पदार्थ आहे. गोड पदार्थ म्हणजे आनंद, शुभ कार्य, सकारात्मक ऊर्जा. म्हणून होळीच्या दिवशी गोड नैवेद्य दाखवतात. प्रल्हाद कथा आणि विजयाचा आनंद. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भक्त प्रल्हादाची कथा तर ऐकलेलीच आहे. होळी हा सण भक्त प्रल्हाद यांच्या भक्तीच्या विजयाचा सण आहे. वाईटावर चांगल्याने विजय मिळवला म्हणून लोक गोड पदार्थ बनवून आनंद साजरा करतात. कुटुंब एकत्र येण्याची परंपरा. पुरणपोळी हा असा पदार्थ आहे जो घरातले सगळे मिळून बनवतात आणि खातात. यामुळे प्रेम वाढतं, एकता वाढते, आनंद वाढतो. मग आजच्या व्हिडिओमधून वरील सगळ्या मुद्द्यांमधून आपण काय शिकलो त्याचा छोटासा निष्कर्ष बघूया. म्हणूनच मित्रांनो, होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यामागे काही कारणं आहेत. ती कारणं आहे नवीन पिकांचे स्वागत, देवाबद्दल कृतज्ञता, विजयाचा आनंद आणि कुटुंबातील प्रेम. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.